So next chapter, trigonometric ratios of multiple and submultiple angles. x चा मल्टिप्लिकेशन जर 2 असेल तर तो झाला 2x, 3 असेल तर तो झाला 3x, हाफ असेल है की नाही तो झाला हाफ x बाय 2. ठीक आहे. सो आपण काय बोलणार आहे sin of 2 थीटा cos of 2 थीटा मल्टिपल एंगल्स किंवा sin of थीटा बाय 2 किंवा x बाय 2 cos of थीटा बाय 2 tan 2 थीटा tan 3 थीटा cos 3 थीटा हे आपण आता बघणार आहे. पहिल्यांदा आपण डबल अँगल आणि हाफ अँगल बघू, त्याच्यानंतर आपण sin 3 थीटा आणि cos 3 थीटा हे चालू करू. ठीक आहे. सो व्हेरी फर्स्ट फॉर्म्युला इज sin of 2 थीटा, sin of 2 थीटा. याचं डेरिवेशन बघू आपण. sin of 2 थीटा आणि असं लिहू शकतो का sin of थीटा प्लस थीटा लिहू शकतो. ठीक आहे. मग हा काय झाला a झाला, हा काय झाला b झाला. sin of a प्लस b काय असतं sin a cos b प्लस cos a sin b. इथं sin थीटा cos थीटा आहे, इथं पण sin थीटा cos थीटा आहे. 1 sin थीटा cos थीटा प्लस 1 sin थीटा cos थीटा. How many sin थीटा cos थीटा? 2. So this will become 2 sin theta cos theta. So sin 2 theta is 2 sin theta into cos theta. आता याला जर आपल्याला tan च्या फॉर्म मध्ये कन्वर्ट करायचं असेल, याच्या डिनॉमिनेटर मध्ये काय 1 आहे, याला मी असं लिहू शकतो 2 sin theta into cos theta डिवाइडेड बाय 1. ह्या sin 2 थीटाला आपण tan च्या फॉर्म मध्ये लिहिणार आहे इज इक्वल, याला मी लिहू शकतो 2 sin theta into cos theta. या 1 ला काय लिहू शकतो मी sin स्क्वेअर थीटा प्लस cos स्क्वेअर थीटा. फंडामेंटल आयडेंटिटी. ठीक आहे. आपल्याला राइट हँड साइडला tan च्या फॉर्म मध्ये जर पाहिजे असेल फॉर्म्युला, तर ह्या साइन ला cos ने डिवाइड झालं पाहिजे, ह्या sin स्क्वेअरला cos स्क्वेअर ने डिवाइड झालं पाहिजे. मग काय करू आपण डिवाइडिंग न्यूमरेटर एंड डिनोमिनेटर बाय sin स्क्वेअर थीटा, नाही cos स्क्वेअर थीटा. असं जर केलं तर काय होईल, आपल्याला tan येईल का राइट हँड साइड इज इक्वल 2 sin थीटा इंटू cos थीटा अपॉन cos स्क्वेअर थीटा होल डिवाइडेड बाय sin स्क्वेअर थीटा अपॉन cos स्क्वेअर थीटा प्लस cos स्क्वेअर थीटा अपॉन cos स्क्वेअर थीटा. प्रत्येकाला आपण हा ठीक है. न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला cos स्क्वेअर थीटा ने मल्टिप्लाय केला. ठीक आहे. म्हणजे याच्या दोन्हीच्या खाली काय येईल cos स्क्वेअर थीटा, सेपरेट केलं cos स्क्वेअर थीटा इथे cos स्क्वेअर थीटा. बरोबर आहे. हा एक cos थीटा ह्या स्क्वेअर सी काढला आणि हा पण काढला इथं 1 आहे. So this will be equal to 2 sin theta upon cos theta divided by sin square theta upon cos square theta काय आहे tan square theta plus cos square theta upon cos square theta 1. sin upon cos काय tan. So sin 2 theta जे आहे त्याचा आणखी एक फॉर्म्युला काय इज इक्वल 2
tan theta upon 1 plus tan square theta. 2 sin theta upon cos theta tan theta upon 1 plus tan square. ठीक है. सो हे दोन फॉर्म्युले लिहून घ्या. Then we will get on to cos 2 theta. याच्यानंतर आपण हाफ अँगल घेऊ. बरोबर. काय करणार मग त्यासाठी आपण रिप्लेस थीटा विथ किंवा बाय थीटा साइन 2 थीटाचे जे दोन्ही फॉर्म्युले आहेत याला जर आपण 1 म्हटलं आणि याला 2 म्हटलं, रिप्लेस थीटा बाय 2 इन फॉर्म्युला 1 and 2. 1 आणि 2 नंबरचे जे फॉर्म्युले त्याच्यामध्ये थीटाला आपण थीटा बाय 2 ने रिप्लेस करू. ठीक आहे. मग 1 नंबरचा फॉर्म्युला काय आहे? साइन ऑफ 2 थीटा. साइन ऑफ 2 थीटा. थीटाला कशाने रिप्लेस करायचं? थीटा. 2 कॅन्सल झालं. इथं काय राहील? फक्त थीटा इज इक्वल 2 साइन थीटाला कशाने रिप्लेस करायचं? थीटा बाय 2 कॉस ऑफ थीटा बाय 2 हे झाले हाफ अँगल. आहे ना, हाफ अँगल झाला. इथं 2 थीटा आहे. 2 थीटा म्हणजे इथं 2 होतं, इथं थोडं करेक्शन आहे. इथं 2 होतं, हे 2 कडून शिल्लक काय राहिलं? इथं फक्त थीटा. तुम्ही म्हणाल सर इथं तर थीटा आहे, इथं तर हाफ आहे. हा डबल अँगलचा हाफ आहे. 2 थीटाचा हाफ किती आहे? थीटा आहे 1. म्हणजे 2 चा हाफ किती आहे? 1 आहे. म्हणून इथं 1 थीटा. सो साइन थीटा इज इक्वल टू, मग इकडे पण सगळ्यांचा आपण हाफ केला. थीटाचा थीटा बाय 2 केला, ह्या थीटाचा थीटा बाय 2 केला. कारण इथं आपण थीटाला थीटा बाय 2 ने रिप्लेस केलं तर ते 2 कॅन्सल झालं. ठीक आहे. सो कॉल दिस एज फॉर्म्युला नंबर 3. आता काय करणार आहे आपण? 2 नंबरचा जो फॉर्म्युला होता त्याच्यामध्ये काय पुट करणार आहे? थीटा बाय 2 पुट करणार आहे. तो देखील साइन 2 थीटाच आहे. थीटाच्या ठिकाणी काय ठेवलं आपण? थीटा बाय 2. म्हणजे 2 कॅन्सल झालं. म्हणजे इथं काय आलं? थीटा. सो साइन थीटा चा टॅनच्या फॉर्म मध्ये हाफ अँगल. टॅनचे हाफ अँगल, हाफ अँगलच पण टॅनच्या फॉर्म मध्ये फॉर्म्युला. ठीक आहे. सो 2 tan ऑफ थीटा बाय 2 डिवाइडेड बाय 1 plus tan square theta by 2. So call this as formula number. काहीच अवघड नाही. हाफ अँगल काढणं, थीटाच्या ठिकाणी थीटा बाय 2 पुट करून ठेवायचं हाफ अँगल. बरोबर. सो नाउ यू कॅन राइट डाउन दिस फॉर्म्युला. Now next formula, double angle of cos theta, cos of 2 theta. पुस्तकामध्ये 2a दिलेले आहे. 2 स्मॉल ए पण असू शकते. काय थीटा तर काय व्हेरिएबल आहे. सो याला काय लिहू शकतो मी? थीटा प्लस थीटा. येस, cos ऑफ थीटा प्लस हे a आहे प्लस b आहे. cos ऑफ a प्लस b काय असतं? सांगा. cos a प्लस cos a म्हणजे काय? थीटाच आहे. आणि b म्हणजे पण काय? थीटाच आहे. cos a cos b प्लस मायनस साइन a sin मायनस साइन a साइन b. दोन्ही काय? a आणि b च्या ठिकाणी थीटाच आहे. cos इंटू cos cos स्क्वेअर मायनस साइन इंटू साइन साइन स्क्वेअर. झाला फॉर्म्युला.
cos of 2 theta. What is the number of this formula? First. No. Your serial number. Answer. Fifth. Yes. Fifth. ठीक आहे. आता बघा याचा डिनोमिनेटर काय 1. कशासाठी करतो आपण हे किंवा त्याच्या अगोदर अजून फॉर्म्युला बघून आपण त्याच्या ह्या sin स्क्वेअर थिटाला मी काय लिहू शकतो 1 मायनस cos स्क्वेअर थिटा लिहू शकतो इज इक्वल cos स्क्वेअर थिटा मायनस 1 मायनस इंटू मायनस प्लस cos स्क्वेअर थिटा इज इक्वल 2 cos स्क्वेअर थिटा झाले इथं हा एक cos स्क्वेअर थिटा आणि हा एक cos स्क्वेअर मायनस 1 सो cos 2 थिटा इज इक्वल टू 2 sin square. Square theta. cos 2 theta is equal to 2 cos square theta minus 1. Sin square. Sin square. ह्याला लिहू ना आपण आता sin square मध्ये मग ते sin square वाले किंवा ह्याला जर मी मॉडिफाय केलं तर काय येईल ह्या 1 ला जर मी इकडे घेतलं सो cos 2 theta plus 1 is equal to 2 cos square theta किंवा cos square theta इकडे लिहितो मी cos square theta is equal to 1 plus cos 2 theta upon 2 हे 2 इकडे आलं ते डिनॉमिनेटर हे cos 2 theta चा अजून एक फॉर्म्युला cos square theta चा हा फॉर्म्युला ह्यालाच मॉडिफाय केलाय आपण काहीच नाही सो याला आपण 5 नंबर म्हणण्यापेक्षा 5 पासूनच डेराइव्ह केलेले फॉर्म्युला है की नाही सो cos square theta is equal to 1 plus cos 2 theta upon 2 किंवा 2 cos square theta is equal to 1 plus cos 2 theta किंवा 2 cos square theta minus 1 is equal to cos 2 theta. Similar. काय cos 2 theta म्हणजे काय आले आपल्या इथे आताच फॉर्म्युला काय आहे cos square theta minus sin square theta cos square theta minus Sin square. sin square हे काय पहिला नंबर आपण या sin ला काय लिहिलं sin square ला 1 minus cos square हे sin square तसंच ठेवू आपण cos square ला लिहू 1 त्याला लिहू शकतो ना आपण फंडामेंटल आयडेंटिटी नुसार ठीक आहे ना so this cos square will be 1 minus sin square theta and a minus sin square theta as it is. So this will be equal to 1 minus sin square theta minus sin square theta. So this is equal to 1 minus एक sin square theta अजून एक sin square theta दोन्ही माइनस आहेत minus 2 Sin square theta. sin square मायनस मायनस प्लस नाही ब्रॅकेट मध्ये नाही minus 1 रुपीज आणि minus 1 रुपीज म्हणजे एका दुकानदाराचं 100 रुपये देणं आहे आणि दुसऱ्या दुकानदाराचं 100 रुपये देणं आहे टोटल देणं किती आहे 200 minus 1 चं मल्टिप्लिकेशन प्लस 1 आहे पण त्यांचं ऍडिशन -2 आहे 2 in bracket 100. -1 into -1 असेल तर ते त्याचं मल्टिप्लिकेशन 1 आहे पण -1 प्लस -1 असेल तर काय -1 ला -1 प्लस इंटू मायनस -1 इज इक्वल टू -1 करेक्ट सो ऍडिशन ऑफ मायनस आहे आणि मल्टिप्लिकेशन ऑफ मायनस जे आहे ते प्लस ऍडिशन ऑफ मायनस इज मायनस किंवा जी संख्या मोठी असेल त्याचं चिन्ह देतात -5 प्लस 10 इज इक्वल टू 5 याचं चिन्ह देऊ 10 minus 5 is equal to 5 है की नाही हेच आहे -5 अगोदर दिलं प्लस 10 नंतर पण -5 -6 हे दोघांचं ऍडिशन आहे -11 पण -5 into -6 असेल तर काय होते +11 मायनस इंटू मायनस इथं मल्टिप्लिकेशन आहे इथं मायनसचं ऍडिशन ठीक आहे So
cos 2 theta is equal to again 1 minus 2 sin square theta किंवा sin square theta च्या फॉर्म मध्ये लिहायचा जसे इथे cos square theta च्या फॉर्म मध्ये cos square theta च्या फॉर्म मध्ये sin square theta च्या फॉर्म मध्ये जर लिहिला तर काय इकडे मी sin square theta ठेवतो किंवा 2 sin square theta ठेवतो हे काय cos 2 theta minus 1 into minus माइनस जर मल्टीप्लाई केलं तर 1 minus cos 2 theta is equal to 2 sin square theta किंवा sin square theta जर च्या फॉर्म मध्ये लिहिलं तर 1 minus cos 2 theta अपॉन आता लक्षात कसं ठेवायचं बघा म्हणजे एक जनरल हे आहे cos square theta is equal to 1 plus cos 2 theta अपॉन 2 आणि sin square theta is equal to 1 minus cos 2 theta sin square theta is equal to 1 minus cos square theta पण आहे cos square theta is equal to 1 minus sin square theta पण आहे sin square theta is equal to 1 minus cos square theta पण आहे आणि cos square theta is equal to 1 plus cos 2 theta upon 2 पण आहे आणि sin square theta is equal to 1 minus cos 2 theta पण आणि जर तिथं मायनस cos 2 cos square theta असं असतं तर मग कुठं हे का नाही त्याला इकडे हा तर ते मायनस जर असलं असतं तर मग हे पण मायनस झालं असतं हे -2 असलं असतं नाही इथं मायनस मायनस cos square theta is equal to 1 minus cos square नाही theta नाही तसं आपण प्रूव्ह केल्यानंतर हे आलंय ना पण जर मायनस असलं असतं तर साइन चेंज झाली असती हा दोन्हीकडची साइन चेंज करू शकतो आपण मायनस cos square theta is equal to -1 plus cos 2 theta upon 2 हे मायनस ने आतमध्ये मल्टिप्लाय केलं ते मायनस झालं हे पण मायनस झालं इनफॅक्ट आपण मायनस साइन कॅन्सल करायचा प्रयत्न करतो विनाकारण कशाला मायनस ठीक आहे आणि इकडे जर मायनस असलं तर ते आतलं प्लस होऊन जाईल ना हो. equal to मध्ये. याला जर मायनस साइन स्क्वेअर थिटा लिहिले तर मायनस न मल्टिप्लाय करावं लागेल अपॉन 2 म्हणजे मायनस साइन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू -1 प्लस cos 2 थिटा अपॉन 2 असं येईल पण मग 2 ला 2 ची साइन चेंज नाही होणार नाही ना हे बघ -1/2 म्हणजे किती आहे 0 बरं 1/2 म्हणजे किती आहे 0.5 आहे -1/2 म्हणजे पण किती आहे -0.5 आणि 1/-2 म्हणजे पण किती आहे -0.5 हे मायनस इथे लिहिलं काय किंवा इथे लिहिलं काय किंवा इथं न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला जर मायनस न मल्टिप्लाय केलं मी तर -1/2 येईल नाही म्हणजे ते हेच आहे न्यूमरेटर मध्ये मायनस लिहा किंवा डिनॉमिनेटर मध्ये मायनस लिहा वन ॲट द सेम ठीक आहे सो दिस कॅन बी फॉर्म्युला पण आपण काय मायनस जनरली मायनसच्या फॉर्म मध्ये लिहायचं टाळतो अगोदर मायनस ठीक आहे सो sin square theta is also equal to 1 minus cos 2 theta upon 2 and sin square theta is also equal to 1 minus cos square theta. Cos square theta is also equal to 1 minus sin square theta and cos square theta is also equal to 1 plus cos 2 theta divided by 2. हे कोणत्या फॉर्म मध्ये आहे फंडामेंटल आयडेंटिटीची लिहितो आपण sin square theta plus cos square theta is equal to 1. हा थीटा जो आहे इथं 1 आहे पण इथं आपण डबल अँगल ठेवून हे फॉर्म्युले प्रूव्ह केले इथं डबल अँगल ठेवून हे फॉर्म्युले प्रूव्ह केले ठीक आहे याच्यामध्ये मात्र हे सिंगल अँगल म्हणजे प्लेन आहे प्लेन इन द सेन्स त्याचा कोएफिशियंट ह्या थीटाचा कोएफिशियंट काय आहे 1 आहे ह्या थीटाचा कोएफिशियंट काय आहे 1 आहे पण इथं मात्र थीटाची कोएफिशियंट काय आहे 2 आहे स्क्वेअरला नाही पण थीटाला मात्र कोएफिशियंट काय आहे 2 आहे ते डबल अँगल वापरून आपण cos स्क्वेअर थीटा आणि डबल अँगल वापरून आपण sin स्क्वेअर थीटाचे फॉर्म्युले काढू ठीक आहे आता आणखीन एक अच्छा जसं आपण sin 2 थीटाला डबल अँगल फॉर्म्युला जो sin 2 थीटा आहे त्याला tan च्या फॉर्म मध्ये कन्वर्ट केलं तसं cos 2 थीटाला पण tan च्या फॉर्म मध्ये कन्वर्ट करू आपण नाही का ऑल्सो पाहिजे ते याला नाव द्या तुम्ही याला द्या
5 6 आणि ह्याला द्या 7. तसे परत ह्याला आपण पण नाव देऊ शकतो, पण तितके नाव इन द सेन्स नंबर देऊ शकतो, पण इतके नंबर लिहायची गरज नाही. 1 आणि हा व्हेरी इम्पॉर्टंट. ऑल्सो बाय 5 काय cos 2 theta is equal to काय cos square theta plus मायनस sin square theta. आताच प्रूव्ह केला आपण. ठीक आहे, याच्या खाली काय 1 दिस इज किंवा परत दिलेली आहे. दिस इज इक्वल टू cos square theta minus sin square theta upon 1. याला काय लिहू शकतो cos square theta minus sin square theta upon sin square theta plus 1 ला sin square theta plus cos square theta लिहिलं फंडामेंटल आयडेंटिटी नुसार. आता आपल्याला टॅनच्या फॉर्म मध्ये काढायचे, तर ह्या sin अपॉन cos square लिहावं लागेल, sin square अपॉन cos square, आणि इथे sin square अपॉन cos square लिहावं लागेल. तर डिवाइडिंग बाय काय करावं लागेल cos square, dividing numerator and denominator by cos square theta. So this cos 2 theta will become इथे cos square theta upon cos square theta minus sin square theta upon cos square theta divided by sin square theta upon cos square theta plus cos square theta upon cos square theta क्लिक करूया. cos square theta काढूया. तिथे काय राहिलं शिल्लक 1, आणि sin square theta upon cos square theta काय tan square theta. हे पण sin square theta upon cos square theta काय tan square theta. This will be equal to 1 minus tan square theta upon 1 plus tan square theta. So cos 2 theta चा tan च्या फॉर्म मध्ये फॉर्म्युला काय आहे 1 minus tan square theta upon 1 plus tan square theta. sin 2 theta चा tan च्या याच्यातला फॉर्म्युला काय tan च्या फॉर्म मधला 2 tan theta upon 1 plus tan square theta. है की नाही. इथे cos 2 theta चा 1 minus tan square theta upon 1 plus tan square theta. थोडंसं सिमिलर. हा, cos 2 theta मध्ये 2 tan theta आहे, आणि याचा cos 2 theta च्या न्यूमरेटर मध्ये 1 minus tan square theta, आणि sin 2 theta च्या न्यूमरेटर मध्ये 2 tan square theta का tan theta आहे. हाफ नाही, फुल डबल एंगल मध्ये 2 tan theta चा हाफ अपॉन 1 plus tan square theta चा हाफ नाही रे बेटा, हाफ तुम्ही sin 2 theta चा म्हणतोय. sin 2 theta sin theta चा म्हणत नाही, sin 2 theta चा म्हणतोय. sin 2 theta ला tan च्या फॉर्म मध्ये 2 tan theta upon 1 plus tan square. म्हणजे sin 2 theta ला डिनॉमिनेटर 1 plus tan square theta आहे, cos 2 theta ला डिनॉमिनेटर 1 plus tan square theta आहे. फक्त इथे चेंज काय आहे, कारण त्याचं प्रूफ ते असं काढलं आहे. इथे काय 2 tan theta आहे, इथे बोला 1 minus tan square. ठीक आहे. सो दिस इज ऑल अबाउट डबल एंगल ऑफ cos theta means cos of 2 theta. ठीक आहे. मग याची जर नंबर्स द्यायचे बाकी राहिले आपली, हा tan च्या फॉर्म मधला जो फॉर्म्युला आहे याला काय नंबर देऊ आपण 7 8. ठीक आहे. इतकेला याच्यानंतर आपण हाफ अँगल, याची हाफ अँगल. ठीक आहे. हाफ अँगल साइनचे बघितले तर याचे हाफ अँगल बघू. इतकं लिहा आपण.